नमस्कार, मी वृषाली पाटील दिवसाच्या पहिल्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। या बुलेटिनमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाच्या 100 बातम्या महाफास्ट पद्धतीने। सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात भेट। धनंजय मुंडेंचं डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानंतर मुंडेंच्या निवासानी जात 2 दिवसांपूर्वी भेट घेतली। तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय, आमचा लढा सुरूच राहील, धस यांची प्रतिक्रिया। सुरेश धस, धनंजय मुंडे आणि मी 4.5 तास सोबत होतो। मुंडे आणि धस यांच्यात फक्त मतभेद असेल तर दूर करा सांगितलं, भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। 15 ते 20 दिवसांपूर्वी चंद्रशेखर बावनकुळेंनी जेवणासाठी बोलवलं होतं, त्या ठिकाणी धनंजय मुंडे अचानक आले। आमच्यात अर्धा तास चर्चा झाली, माघार घेणार नसल्याचं सांगितलं सुरेश धसांकडून। दुसऱ्या भेटीवरही स्पष्टीकरण। धस मुंडे भेटीबाबत माहित नाही, मला माझ्या भावासाठी फक्त न्याय हवा। धनंजय मुंडे च्या भेटीप्रकरणी धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया। समाजानं सुरेश धसांवर विश्वास दाखवला होता, मात्र सत्तेच्या आहारी जाऊन धसांकडून असा दगाफटका होईल अशी अपेक्षा नव्हती, मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांची क्रूर हत्या, त्यांच्या हत्येला वेगळं वळण लावायचं चाललंय असं दिसतंय। पुरावे नष्ट करण्याचा डाव दिसतो, इतक्या लवकर धस गद्दारांच्या यादीत जातील असं वाटलं नव्हतं, मनोज जरांगे यांचा आरोप। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित असणाऱ्यांचे सीडीआर काढा, यामध्ये कोणता बडा नेता आहे बाहेर काढा, मनोज जरांगे यांची मागणी। मला कुणाला भेटण्याची इच्छा नाही, तब्येत बरी नसल्यानं कुणाला भेटणार नाही। सुरेश धस हे भेटण्यासाठी येणार असल्याच्या प्रश्नावर जरांगे यांचं उत्तर, षडयंत्र करून मला एकटं पाडण्याचा प्रयत्न होतो, जरांगेंचा आरोप। विरोधी पक्षातील आम्ही मुंडेंच्या राजीनाम्यावर अजूनही ठाम आहोत, जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया। धस कुंभमेळ्याला जाऊन आल्याने आध्यात्मिक झाले असतील असाही टोला। सुरेश धस यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा, धसांचं प्रेम एवढं उतू जात असेल तर मग एवढा सगळा मीडिया ट्रायल कशासाठी, सुषमा अंधारेंची टीका। एक महत्वाची बातमी, अवादा कंपनी खंडणी प्रकरणात सुदर्शन घुलेच्या आवाजाचा नमुना घेतला। बीडमधील 2 कोटींच्या खंडणी प्रकरणात घुलेला न्यायालयीन कोठडी, तर तपास अधिकाऱ्यांच्या मागणीनंतर घुलेला न्यायालयीन कोठडी। संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना सुरेश धस यांनी न्याय मिळवून देण्यासाठी शब्द दिला होता, मात्र आता त्यांच्याशी प्रतारणा होते। किळसवाणं राजकारण सुरू आहे। मुंडे आणि धस यांच्या भेटीवर अंजली दमानिया यांची प्रतिक्रिया। तोडा फोडा आणि राजकारण करा, यामागे मोठं षडयंत्र। आधी स्वतः भेटीसाठी बोलवतात आणि मग मीडियाला सांगतात। सुरेश धस आणि मुंडे भेटीवर करुणा मुंडेंची प्रतिक्रिया। माझ्या 73 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतर परळी मतदारसंघात रात्रीत रस्ते बनत आहेत, भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। अजित पवारांनी मला वेळ नाकारली नाही, मीच अजित पवारांकडे वेळ मागितली नव्हती, सुरेश धस यांच्याकडून स्पष्ट। वाल्मिकरांची बी टीम सक्रिय, आरोपींना कोर्टात आणताना ही बी टीम त्यांच्या अवतीभोवती असते, हे कार्यकर्ते कुणाचे, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांचा गंभीर आरोप। संतोष देशमुखांच्या पत्नीला रमेश अडसकर यांच्या संस्थेवर लिपिक पदासाठी नोकरीची संधी, कुटुंबियांची चर्चा करून निर्णय घेऊ। अश्विनी देशमुख यांच्या नोकरीबाबत धनंजय देशमुख यांची भूमिका। कटात असणाऱ्यांसहित आरोपींना मदत करणाऱ्यांना सहआरोपी करा, मारेकऱ्यांना फाशी होईपर्यंत मी माघार घेणार नाही, सर्वांना शिक्षा होईपर्यंत मी झटत राहणार। बीड प्रकरणावर खासदार बजरंग सोनवणेंची प्रतिक्रिया। संतोष देशमुखांच्या पत्नीने लिपिक पदाची नोकरी नाकारली, आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला न्यायापेक्षा वेगळ्या गोष्टीची काही गरज नाही, संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी केलं स्पष्ट। पुरावे असूनही सिंचन घोटाळा सिद्ध झाला नाही, भाजप सोबत आहोत तोवर यंत्रणा आपल्या सोबत असल्याचं त्यांना वाटतंय, पण अजितदादांना कोर्टाकडून तडाखा मिळायला हवा, अंजली दमानिया यांचं वक्तव्य। अजित पवारांकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण, मुंडे दोषी ठरत नाही तोवर कारवाई नाही, दादा भूमिकेवर ठाम। देवगिरीतील बैठकीत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मुंडेंसमोर मांडली भूमिका, सूत्रांची माहिती। तुम्हाला लोक का सोडत आहेत याचा विचार करा, एकनाथ शिंदे यांचा ठाकरे गटावर निशाणा, तर एकनाथ शिंदे जहां खडा होता है वहां से लाईन शुरू होती है, शिंदेंची डायलॉगबाजी। राजन साळवींच्या प्रवेशाने सेनेची ताकद वाढली, ठाकरे गटातील खासदार शिवसेनेत येण्यास इच्छुक, शिवसेना नेते योगेश कदम यांचा गौप्यस्फोट। ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून 2 मोठे पक्षप्रवेश होणार, येत्या मंगळवारी उबाठा गटातील 2 मोठे पक्षप्रवेश, मंत्री भरत गोगावले यांचा गौप्यस्फोट। शिवसेनेत कोण येणार याबाबत आधीच सांगणार नाही, आधी बोलल्यानंतर समोरचे सावध होतात। ऑपरेशन यशस्वी होऊन पेशंट बरा झाल्यानंतर ऑपरेशन टायगरबाबत सांगणार, शंभूराज देसाईंचं विधान। ठाकरेंची संघटना सध्या व्हेंटिलेटरवर
महापालिकेत व्हेंटिलेटर काढला तर पक्ष संपून जाईल. रावसाहेब दानवेंची उद्धव ठाकरेंवर टीका. शहांनी पवारांना टीका केली तेव्हा तोंड का बंद होतं? संजय राऊतांचा शिंदेंच्या शिवसेनेला सवाल. काही चोरटे शिंदेंवर टीका करतायत. पुरस्कारावरून केलेल्या राऊतांच्या टीकेला गुलाबराव पाटील यांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांचं मानसिक संतुलन बिघडले. राऊतांकडून कोणासाठी चांगले शब्द निघेल का? निलेश राणे यांची संजय राऊतांवर टीका. महाविकास आघाडी मागे सुटली आहे. या राज्यातील जनतेनं ओळखलेलं आहे. रावसाहेब दानवेंची मव यावर टीका. प्रयागराजला कुणी किती पापं धुतली हे पाहत होतो. पाण्यातील पापं आता माझ्या अंगाला चिकटतील म्हणून कुंभमेळ्यात स्नान केलं नाही. आमदार सुनील राऊत यांचं वक्तव्य. हल्ली भिकारी सुद्धा 1 रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा दिला. काही लोकांनी त्याचाही गैरफायदा घेतला. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वादग्रस्त विधान. माझ्या वक्तव्याची मोडतोड करून दाखवता लोक गैरअर्थ काढतात. माझं तसं वक्तव्यच नव्हतं. तुम्ही जे मांडलं ते चुकीचं मांडलं, त्यामुळे अशा प्रतिक्रिया येतात. पीक विम्याच्या वक्तव्यावर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं स्पष्टीकरण. कृषी मंत्री शेतकऱ्यांना भिकाऱ्याची उपमा देत आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या बळावर चालत आहे. 1 रुपयात पीक विमा देऊन सरकार उपकार करत नाही. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा हल्लाबोल. माणिकराव कोकाटे संस्कारी कार्यकर्ते, त्यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढू नये. माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याशी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून पाठराखण. शेतकऱ्यांबद्दलचं कृषी मंत्र्यांचं वक्तव्य मी ऐकलं नाही, मात्र कृषी मंत्री बोलले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मंत्री नरहरी झिरवळांकडून दिलगिरी व्यक्त. माणिकराव कोकाटेंच्या वक्तव्याचा निषेध. माणिकराव कोकाटेंचा इंगा दाखवणार त्यांना राजू शेट्टी यांचा इशारा. कृषी मंत्री एकदम साधे, ते स्वतः फोन उचलतात. अनिल बोंडेंचं विधान. तर माझ्या खात्यात ओएसडी नाही म्हणून मीच फोन उचलतो. ओएसडी नेमण्यावरून कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचा टोला. 1 रुपयाऐवजी आता 100 रुपयात पीक विमा मिळण्याची शक्यता. पीक विमा योजनेबद्दल आता बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न. निकषात बदल न केल्यास विमा कंपन्यांना 400 कोटी द्यावे लागणार. शक्तीपीठ महामार्गामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या. शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर मांडणार. शक्तीपीठ महामार्गाला प्रकाश आंबेडकरांचा देखील विरोध सुरू. एप्रिल-मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होण्याची शक्यता. 13,000 कार्यकर्ते कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं मोठं वक्तव्य. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. महिलांमध्ये गैरसमज पसरवले जातात. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज शिरीष महाराज मोरे यांच्या घरी मंत्री चंद्रकांत पाटील यांची सांत्वनपर भेट. शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबियांचं पालकत्व चंद्रकांत पाटील यांनी स्वीकारलं. मी जेम्स बॉन्ड झालो तर तुला महागात पडेल. अभिजित बिचुकलेचा राहुल सोलापूरकरला इशारा. केम रुग्णालयात एकाच बेडवर 2 रुग्णांना उपचार. आमदार अजय चौधरींकडून रुग्णालय प्रशासनाला विचारणा. रुग्णालय प्रशासनाकडून समाधानकारक कोणतेही उत्तर नाही. रुग्णालय प्रशासन दुर्लक्ष करते. अजय चौधरींचा आरोप. महाकुंभमेळ्यात मुख्यमंत्री फडणवीसांचं सहकुटुंब स्नान. प्रयागराज येथे मुख्यमंत्री फडणवीसांनी सपत्नीक आरती देखील केली. शहांकडून नवीन फौजदारी कायद्यासंदर्भातील अंमलबजावणीचा आढावा. गतिमान आणि प्रगतिशील कायदा सुव्यवस्था उभी करणार. शहांसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. तुळजापूरच्या मंदिरात राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील दिशा ठरणार. तुळजाभवानी मंदिराच्या गाभाऱ्याचा विस्तार करा. तुळजापुरातील पुजाऱ्यांची मागणी. तुळजापूर देवीच्या मंदिरात सध्या जीर्णोद्धाराचं काम सुरू. वाढती गर्दी लक्षात घेता मंदिराच्या गाभाऱ्याचा विस्तार करण्याची मागणी. कांदेपोहेसारखे शो विनापरवानगी घेतले जात असेल तर कारवाई होणार. भाडीपाच्या कांदेपोहे कार्यक्रमाला मंत्री आशिष शेलार यांचा इशारा. इंडियाज गॉट लेटंटमधील वादानंतर रणवीर अलाहाबादिया नॉट रिचेबल. अलाहाबादियाच्या घरालाही कुलूप. अलाहाबादियाचा फोन बंद. कुठलाही संपर्क नाही. सूत्रांची माहिती. रणवीर अलाहाबादियाच्या अडचणीत वाढ. रणवीर अलाहाबादियाची सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. इंडियाज गॉट लेटंट वादाप्रकरणी समय रैनाला दुसरा समन्स. 17 फेब्रुवारीला चौकशीला उपस्थित राहण्याचे सायबर विभागाचे आदेश. माजी आमदार गणपत गायकवाडांचा जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला. 1 वर्षानंतर गणपत गायकवाडांनी जामीन अर्ज दाखल केला होता. महेश गायकवाडांवर गोळीबार झालेल्या प्रकरणी 7 जणांवर कारवाई. मुंबईतील पेटंट कार्यालयावरून वाद पेटण्याची चिन्ह. हे कार्यालय दिल्लीत हलवलं जात असल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. मुंबईने खासदार म्हणून निवडून दिलेल्या मंत्र्यांनी किती चुकीचं कृत्य केलेलं आहे असं वक्तव्य.
आदित्य ठाकरेंच्या आरोपाला पियुष गोयल यांचं उत्तर, तर यावर कार्यालय नव्हे फक्त शासकीय आणि वित्त विभाग दिल्लीला जात असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं स्पष्टीकरण. नाशिक दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सुरक्षेत चूक, हेलिपॅडवर ड्रोन उडवणाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी मंत्री भरत गोगावले यांचे तुळजाभवानी चरणी साकडं. तुळजाभवानीचं दर्शन घेत गोगावलेंनी केली महाआरती. आरबीआयचे न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर निर्बंध. अंधेरीतील विजयनगरच्या शाखेसमोर लोकांची झुंबड. बँकेच्या बहुतांश व्यवहारांवर निर्बंध घातल्याने गोंधळ. बँकेतून पैसे काढण्यासाठी गर्दी. रोहित पवारांकडून आयोजित करण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला विरोध. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाकडून अप्रत्यक्षपणे विरोध. कुस्तीगीर संघाकडून कुस्त्यांमध्ये सहभागी न होण्याचं आवाहन. राज्यात लव्ह जिहाद विरोधात कायदेशीर अभ्यास करण्यासाठी विशेष समिती गठीत. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा अभ्यास करणार. धर्मांतरावर उपाययोजना सुचवून कायद्याचा मसुदा तयार करणार. भाईंदरमध्ये मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून लोकदरबाराचं आयोजन. लोकदरबारात स्थानिकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न. पहिल्या दिवशी छावा चित्रपटाची देशभरात 30 कोटींहून अधिकची कमाई. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित छावा चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती. डोंबिवलीतील 6,500 कुटुंब बेघर होणार. कल्याण डोंबिवलीत महापालिकेचे खोटे कागदपत्र सादर करत महारेराचं प्रमाणपत्र मिळवणाऱ्या 65 इमारती कारवाईच्या फेऱ्यात. नालासोपाऱ्यात 22 दिवसांच्या कारवाईनंतर 41 अनधिकृत इमारती जमीनदोस्त. डम्पिंग आणि मलनिस्सारणाच्या राखीव जागेवर उभारलेल्या इमारतींवर हातोडा. मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने वसई विरार महापालिकेची कारवाई. गडचिरोलीत 3 जहाल माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण. मंगलसिंग उर्फ संदीप तुलावीवर नीलाबाई उईके यांच्यावर 16 लाख तर सुरेखा हिडामीवर 6 लाखांचं बक्षीस. 3ही माओवाद्यांवर 2002 ते 2003 पासून नक्षल चळवळीत सहभागी. कल्याणच्या उल्हासनगर भागात तरुणाचा फोन चोरट्यांनी हिसकावला. दुचाकीवरून मोबाईल खेचत धूम ठोकली. पोलिसांकडून मात्र चोरीऐवजी फोन हरवल्याची तक्रार. धुळ्याच्या देवपूरमध्ये बसमधील प्रवाशाची रोकड असलेली बॅग पळवण्याचा प्रयत्न तरुणाने हाणून पाडला. 4 लाख रुपये असलेली बॅग चोरताना 18 वर्षीय मुलाने 2 महिलांना पकडून दिलं. धुळे महानगरपालिकेकडून लाखो रुपयांचा खर्च करून कचरा प्रोसेसिंग युनिटची उभारणी. मात्र स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर नसल्याने कचरा प्रोसेसिंग युनिट धुळखात. कचरा रिसायकलिंगची प्रक्रिया ठप्प. धुळ्याच्या साखरेतील खरडबारी गावात दारूबंदीसाठी महिला संतापल्या. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आणत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न. शिवजयंतीनिमित्त धुळे शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचं आयोजन. सर्व विभागांनी सूक्ष्म नियोजनाद्वारे यशस्वी करावं. जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत तुरीची आवक वाढली. आवक वाढल्याचे दर आता 1000 रुपयांनी घसरले. नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर. हंडावर पाण्यासाठी आदिवासी महिलांचा 4 ते 5 किलोमीटर प्रवास. 200 फूट खोल दरीत उतरून पाणी आणण्याची वेळ. जळगावच्या बोदवडमधील नांदगावमध्ये ट्रॅक्टर ट्रॉली चोरी करणाऱ्या 3 अटक. आरोपीकडून 4,97,000 मुद्देमाल जप्त. बदलापुरात 16 फेब्रुवारीला भीम महोत्सवाचं आयोजन. बदलापूरकरांसाठी समाज प्रबोधनासोबत मनोरंजनाची मेजवानी. वर्धा शेतकऱ्यांना हमी दरातील सोयाबीन खरेदीची प्रतीक्षा कायम. मुदत संपल्यानंतर अनेक शेतकरी सोयाबीन विक्रीपासून वंचित. परभणीच्या पूर्णात काम सुरू असतानाच रस्त्याला भेगा. रस्त्याच्या कामाची गुणवत्ता तपासण्याची नागरिकांची मागणी. विद्यार्थ्यांना वाचता आलं नाही म्हणून आयुक्तांची शिक्षिकेला नोटीस. उल्हासनगर महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांच्याकडून शाळांची पाहणी. नंदुरबार जिल्ह्यात नगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नाव नोंदणी सुरू. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारांची नाव नोंदणी. नंदुरबार बाजार समिती अंतर्गत येणारं राजीव गांधी खरेदी केंद्र वारंवार बंद. हंगाम संपेपर्यंत खरेदी केंद्र सुरू ठेवण्याची शेतकऱ्यांची विनंती. नंदुरबार जिल्ह्यातील सरपंच आणि उपसरपंचांच्या खात्यात मानधन जमा होणार. अनेक महिन्यांपासून सरपंच उपसरपंचांचं मानधन रखडलं होतं. तक्रारीनंतर मानधनाचा मार्ग मोकळा. प्रेमविवाहात कायद्याने वयोमर्यादा निश्चित करून आई वडिलांची मंजुरी आवश्यक करा. धुळे सकल हिंदू समाजाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सोलापुरात एमआयएम पक्षाच्या वतीने अमित शहा यांच्या विरोधात निदर्शनं. शहांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ आंदोलन. पुण्यातील भोर तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस पदांची भरती जाहीर. 26 अंगणवाडी सेविका पदं तर 44 मदतनीस रिक्त पदं भरण्यात येणार. तुळजापूरच्या भवानी मातेचं मंदिर राज्य संरक्षित इमारत म्हणून घोषित.
मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या रिपोर्टनुसार कामाची पुढील दिशा निश्चित केली जाणार. सांगली शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शिवसेनेचं धरणं आंदोलन. महामार्गाला शेतकरी आणि विविध पक्षांचा विरोध असताना शिंदेंची शिवसेना शक्तीपीठ महामार्गाच्या मागणीसाठी आग्रही. अहिल्यानगर शहरात 10 मार्चपर्यंत अतिक्रमण हटाव मोहीम. अडथळा आणल्यास कारवाई होणार, पालिकेचा इशारा. अहिल्यानगरच्या शिर्डी शहरात बेकायदेशीर अतिक्रमणावर कारवाई. नगरपालिका प्रशासनाचा हातोडा. हिंगोलीच्या सेटगावात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवली. शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम. चंद्रपूर पालिकेकडून 10 खोके प्लास्टिक ग्लास जप्त. संबंधितांवर 5,000चा दंड. लासलगावमधील शिवनदीचं प्रदूषण. नदीत कचरा आणि घाणीचं साम्राज्य. शिवनदीकाठच्या परिसरातील ग्रामस्थांचं आरोग्य धोक्यात. धाराशिव जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे पाणीसाठ्यात घट. जिल्ह्यातील 42 प्रकल्पात 25% एवढाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक. बुलढाण्यात हरभरा पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव. उत्पादनात घट. हरभऱ्याला योग्य भाव नसल्याने शेतकरी हवालदिल. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील शेतकऱ्याला शेवगा लागवडीतून 2 लाखांचं उत्पन्न. शेतकरी दत्तात्रय नकाते यांना 2 एकर शेतात लाखोंचं उत्पन्न. अमरावती मोर्शी रोडवरील तळणी फाट्यावर कार आणि दुचाकीचा अपघात. 3 युवक गंभीर जखमी. तिघांवर अमरावतीमधील रुग्णालयात उपचार सुरू. वाशिमच्या कारंजा शहरात दुचाकीवरील तिघांना टिप्परनं चिरडल्याची घटना. टिप्पर चालकाचं वाहनावर नियंत्रण नसल्यानं अपघात घडला. अपघाताचा पोलिसांकडून तपास. अहिल्यानगरमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता अभियान. पालिका आणि संग्राम जगतापांच्या संकल्पनेतून स्वच्छता अभियान. संग्राम जगताप यांच्याकडून स्वच्छता मोहिमेची पाहणी. हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यातील निशाणा येथे खंडोबा महाराज यात्रेला सुरुवात. यात्रेमध्ये आगीच्या निखाऱ्यावरून पायाने चालण्याची परंपरा. वाशिमच्या पोहरादेवी संत सेवालाल महाराज जन्मोत्सव. देशभरातून बंजारा बांधव पारंपरिक पालख्या घेऊन पोहरादेवीत दाखल. वाढत्या सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी प्रो डिस्कव्हर कंपनीही पुढे सरसावली. भविष्यात सायबर गुन्हे न्यायालयात सहज सिद्ध करता येणार. कंपनीच्या संस्थापकांची माहिती. पुण्यातील मार्केट यार्डात सुरेश धस आणि राहुल सोलापूरकर विरोधात आंदोलन. धस आणि सोलापूरकरवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी.